अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, तेच उजळून प्रदीप्त केला, तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. साहित्य जागर व्हॉट्सअप समूहाच्या वतीने प्रसारित होत असलेल्या जागरदीप या श्राव्य दिवाळी अंकातील स्वयंदीप या सदराच्या शेवटच्या भागात मी प्रकाश पंडागळे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. यश हा केवळ 2 अक्षरी शब्द, पण प्रत्येकच माणूस त्या 2 अक्षरी शब्दांच्या मागे रक्ताळलेल्या पायांनी ते ध्येय गाठण्यासाठी धावत असतो. कोणाला ते सापडतं, कोणाला सापडत नाही. कोणी दुःखी, कोणी खिन्न, कोणी आनंदी, कोणी अहंकारी होतो. पण हे नेमकं यशाचं गमक काय, त्याची सूत्र काय आहेत, याचा भल्याभल्यांना अजून शोध लागलेला नाही. यशाचा अर्थ शोधण्याचा अनेक विचारवंत प्रयत्न करत आहेत, अनेक तत्वज्ञ आपली भूमिका मांडत आहेत, पण अद्यापही यशाची नेमकी व्याख्या कोणालाच नीटशी मांडता आलेली नाही. ज्याने त्याने आपापल्या परीने यशाची व्याख्या मांडली आणि तीच जगाला दिली. आज आपल्याला समजावून घ्यायची आहे यशाची नेमकी व्याख्या काय, यशाची सूत्र काय आणि यश संपादन करणं म्हणजे नेमकं काय. तर यशाचं नेमकं गमक आणि यशाचं सूत्र समजावून देण्याकरता आपले मित्र, सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक, स्टँडअप कॉमेडियन श्री किशोर गोहिल आपल्या सर्वांना माझी यशाची व्याख्या काय या विषयासंदर्भात आपलं विवेचन, आपलं चिंतन मांडतील. चला तर समजावून घेऊया श्री किशोर गोहिल यांच्या वक्तृत्वातून, त्यांच्या अमूल्य चिंतनातून यश म्हणजे नेमकं काय. नमस्कार मंडळी, मी किशोर गोहिल आज आपल्याशी काही गप्पा मारणार आहे. गप्पा मारण्याचा विषय आहे यशाची व्याख्या. खरं तर मला माझी यशाची व्याख्या असं सांगितलं होतं, पण यशाची व्याख्या खरं तर मी मांडणार नाही, मी फक्त त्याविषयी बोलणार आहे. कारण यशाची व्याख्या ही ज्याची त्याची स्वतःची असते आणि माझी अशी यशाची व्याख्या मांडायला मी यशस्वी आहे असं मी मुळात मानतच नाही. त्यामुळे मी जी यशाची व्याख्या म्हणून ज्याविषयी बोलणार आहे त्याविषयी फक्त जे काही माझ्या मार्गदर्शकांकडून, त्यांनी सुचवलेल्या साहित्यातून, जे माझ्या वाचनात आलं त्यातून आणि वेगवेगळ्या कारणास्तव हा प्रवास घडत असताना जो मला सत्संग लाभला, त्या सत्संगातून जे काही मला समजलं आणि जे मी अनुकरण्याचा प्रयत्न करतो ते फक्त आज आपल्याबरोबर वाटणार आहे. यशस्वी कोणाला म्हणायचं ह्याबद्दल जेव्हा मी बऱ्याच तथाकथित यशस्वी लोकांच्याकडून ऐकलं, त्यांच्याकडून समजलं, त्यावेळेला कळलं की यश ह्या संकल्पनेमध्ये जर पुढील 4 गोष्टींपैकी एकाही गोष्टीचा अभाव असेल तर त्याला यश म्हणता येणार नाही. कारण मग त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव नसल्यामुळे
त्या माणसाकडे जरी इतर गोष्टी उपलब्ध असल्या तरी त्या गोष्टीचा अंतर्भाव नसल्यामुळे मग त्याला कुठल्या ना कुठल्या क्षणी जे मिळालेलं आहे त्याबद्दल एक असा बंदिस्तपणाचा भाव येतो की मग ती गोष्ट नकोशी वाटते. त्यामुळे ज्या मूळ 4 गोष्टी या यशाबद्दल सांगितलं जातं त्याचा अर्थ जो काही मी समजलो तो आज आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि यश म्हटलं की जे सगळ्यात पहिलं लोकांच्या डोळ्यासमोर येतो त्याच्याबद्दलच मी पहिलं बोलतो. पहिला म्हणजे अर्थार्जन माणसाचं यशाची आज मी मानत नाही पण सगळ्यात पहिली पायरी जी त्याच्याबद्दल बोललं जातं की यशामध्ये माणूस किती कमावतो. आता माणूस किती कमावतो एखाद्या माणसाचं 10,000 सुद्धा घर चालतं, एखाद्या माणसाचं 10 कोटीत सुद्धा भागत नाही. त्यामुळे याच्याबद्दल एवढंच सांगता येतं की जेवढ्या तुमच्या गरजा आहेत, तुम्ही गरजा मानता, त्या गरजा भागवून जर तुमच्याकडे पैसा उरत असेल तर तुम्ही अर्थार्जनामध्ये यशस्वी आहात. जर तुम्ही 10,000 कमवता आणि 9,000मध्ये तुमचं भागत असेल, 1,000 रुपये तुमच्याकडे उरत आहेत, तर तुम्ही नक्कीच यशस्वी आहात. तुम्हाला मग 10 लाख 10 कोटी कमवायची गरज नाही. तर ह्या बाबतीत कुणी कुठे समाधानी व्हायचं हे त्याने त्याचं ठरवायचं आहे. फक्त निकष हाच असला पाहिजे की त्याचा जो खर्च आहे तो खर्च जो आहे त्याच्यापेक्षा त्याचं उत्पन्न हे ते मात्र जास्त असलं पाहिजे, जेणेकरून त्याला कधी असा तणाव येणार नाही की कर्ज घ्यावं लागेल किंवा कुठलीही जर आकस्मिक गरज भागली तर मग त्याचं सगळं आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये उलथापालथ होईल. अशा पद्धतीचं त्याचं नियोजन असावं. हे झालं अर्थाबद्दल. आता दुसरी गोष्ट आहे की ह्या ज्या काही तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही पैसा कमावता, तो पैसा जेव्हा कमवता तेव्हा जो काही वेळ देता तो वेळ किती देता याच्यावर पण सर्व अवलंबून आहे. कारण तो वेळ जेवढा तुम्ही देता तो दिल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजात ज्या लोकांना तुम्ही हवेसे वाटता त्या लोकांसाठी तुमच्याकडे वेळ उरतो का, हा भाग महत्त्वाचा. कारण पैशाने श्रीमंत असलेला माणूस जर वेळेने गरीब असेल, वेळ त्याच्याकडे नसेल, तर मग त्याच्या ह्या पैसे असण्याला काहीच किंमत राहत नाही. कितीतरी श्रीमंत माणसं आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही. मग त्याचं काय होतं की त्यांचे नोकर चाकर, त्यांच्या घरचे लोक मौज मजा करतात, परंतु ही माणसं मात्र फक्त पैसा बनवणारे यंत्र बनून राहतात. तर पैसा आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी हाताशी हव्यात. ह्या 2 गोष्टींचा यशामध्ये फार मोठा वाटा आहे. यानंतर तिसरी गोष्ट मी जी म्हटलं की तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी वेळ मिळतो आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्वास्थ्य. तुमच्याकडे समजा पैसा आहे, तुमच्याकडे वेळही आहे, पण जर तुम्हाला बिछाण्यातून हलता येत नाही, या जगामधलं जे सौंदर्य आहे, या जगामधला जो आनंद आहे त्याचा आस्वाद घेता येत नाही, तर मग त्यालाही यश म्हणता येणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला पुरेसा पैसा कमवता त्याच्यासाठी जेवढा कमी वेळ द्यावा लागेल तेवढा कमी वेळ देता आणि स्वतःसाठी जो वेळ उरवता त्या वेळेमध्ये सगळ्यात पहिले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी शांत अशी झोप हवी. शांत अशी झोप घेतल्यानंतर स्वतःसाठी जो वेळ आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या मनाला सतत खाद्य देणं. जसं आपल्या शरीराला आंघोळ लागते, आपल्या शरीराला जसं अन्न लागतं, तसंच
आपलं मन थकतं, त्याला विश्रांती दिली झोपेने, पण मनाला खाद्य पण पाहिजे. कारण मन ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये विचारांचं चक्र चालू असतं. तुम्ही ते ठरवून चालू किंवा बंद करू शकत नाही. परंतु जर तुम्ही त्याच्यासमोर चांगल्या गोष्टी आणल्या, त्याच्यासमोर जर तुम्ही सकारात्मक गोष्टी आणल्या, तर मग मन त्या दिशेने वळतं. नाहीतर मग ते आपोआपच नकारात्मक गोष्टींकडे वळतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही जमिनीमध्ये तण उगवायला आपल्याला बीज रोपावं लागत नाही. पण पीक पाहिजे असेल त्या जमिनीमधून तर आपल्याला बीज रोपावं लागतं. तसंच मनाचं आहे. चांगले विचार हे मनामध्ये आणायला नंतर चांगले विचार मनामध्ये आणायला तुम्हाला बीज रोपावं लागतं. त्याच्यासाठी चांगलं पाहावं लागतं, चांगलं ऐकावं लागतं, चांगलं वाचावं लागतं, तर ते चांगले विचार. कारण की मन जे आहे ते आउटपुट डिव्हाइस आहे. त्याच्यातून गोष्टी बाहेर येणार आहेत, विचार बाहेर येणार आहेत आणि त्या विचारांवरून तुमची कृती ठरणार आहे. पण त्या मनाला इनपुट देण्याचे मार्ग जे आहेत ते आहे तुमचं ऐकणं, तुमचं बघणं, तुमचं स्पर्श करणं, तुमचं घाणेंद्रिय नाक तुमचं. तर ह्या माध्यमातून जे तुम्ही मनाला द्याल त्याच प्रकारचं मन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मनाला चांगल्याच गोष्टी बाहेर पाडायच्या आहेत तर तुम्हाला परमेश्वराने एक वरदान दिलेलं आहे. ते आहे तुमची जिव्हा, तुमची वाणी. त्या वाणीने सतत स्वतःच्या मनाला सांगायचं आहे की आपल्याला चांगलंच विचार करायचा. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ हवा, जेणेकरून तुम्हाला हा स्वतःचा विकास घडवता येईल. तर हा जो चांगला वेळ आहे, जो त्याला आपण क्वालिटी टाईम म्हणू शकतो, हा क्वालिटी टाईम तुमच्याकडे असला पाहिजे स्वतःसाठी. हा तिसरा निकष आहे. त्याच्याने तुम्ही तुमचं स्वास्थ्य आणि हे सगळं चांगलं ठेवू शकता. एकदा का जर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहिलं, तुमचं मन चांगलं राहिलं, तर तुमच्याकडून कोणालाही उपद्रव होणार नाही, तुमच्याकडून कोणालाही त्रास होणार नाही. तुम्ही लोकांना हवेसे वाटाल आणि तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व एक चुंबकीय व्यक्तिमत्व बनतं, ज्याच्यामुळे लोकांना तुमच्या अवतीभवती राहावंसं वाटतं. ह्या एका गोष्टीनंतर तुमच्याकडे पुरेसा वेळ, तुमच्याकडे पुरेसा पैसा, तुमच्याकडे चांगलं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही असलं तर एक चौथी गोष्ट असते की आपला आध्यात्मिक विकास. आपण जेव्हा माणूस म्हणून जन्माला आलेले आहोत तर आपल्या जीवनाला हेतू देणं हे आपलं काम असतं. कुठल्याही दैवी शक्ती किंवा कुठलाही परमेश्वर, कुठलाही देव याने कधीच ठरवलं नाही की महात्मा गांधी होणार, स्वामी विवेकानंद होणार, छत्रपती शिवाजी होतील. हे नियतीने कधीच ठरवलेलं नसतं. हे दैवी शक्तीने कधीच ठरवलेलं नसतं. हे तो माणूस, त्याला मिळालेल्या परिस्थिती सगळ्यांनाच चांगली वाईट मिळत असते. पण ती जी परिस्थिती मिळते त्या परिस्थितीसमोर तो माणूस कसा उभा राहतो, कसं उभा राहायचं आधी ठरवतो, त्याच्यावरती त्याचं काय होणं आणि न होणं निश्चित असतं. त्यामुळे आपल्या जीवनाचा हेतू जो आहे तो आपण शोधून काढायचा. तो हेतू शोधून काढल्यानंतर आपण त्या मार्गाने जायचं. आणि एक माणूस म्हणून जेव्हा आपल्याला जन्म मिळालेला आहे तेव्हा त्या माणसांमधला, कारण की माणसामध्ये प्रत्येक प्राण्याला दैवी शक्तीने, परमेश्वराने एकदम युनिक बनवलेलं आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. त्यामुळे तुम्ही म्हणून जगला पाहिजेत. यासाठी हे फार आवश्यक आहे की तुमचा आध्यात्मिक विकास, आतला विकास. आध्यात्मिक विकास म्हणजे देवधर्म नव्हे, आध्यात्मिक विकास म्हणजे तुमचा आतला विकास हा पूर्णतः व्हायला पाहिजे. तर ह्या 4 गोष्टींवरती यश अवलंबून असतं असं मी आजपर्यंत वाचलं, समजलं, ऐकलं, जाणलं आणि ते मला पटलेलं आहे. हे आपल्याला पटलंच पाहिजे असं आवश्यक नाही. आणि पटलं तर ह्या मार्गाने आपण जाऊ शकतो, नाही पटलं तर मग आपण आपले विचार पण मांडू शकता आणि ते विचार
जे आहेत ते मांडल्यानंतर ते स्वीकारणं किंवा ते न स्वीकारणं हे ज्याच्या त्याच्या हाती द्यावं आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागावं. दीपावली आपल्याला हेच शिकवते. एवढंच आपल्या सर्वांना सांगून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. तुमचा आमचा जागरणी